श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नवीन संधींची दारे उघडतील का? हा आठवडा तुमच्यासाठी नवीन कल्पना, संवाद आणि बदल घेऊन येईल का? मनात चाललेले विचार प्रत्यक्षात उतरतील का, की अजून थोडी दिशा शोधावी लागेल? तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला यशाच्या जवळ नेईल का, की गोंधळ वाढेल? एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळताना तुम्ही योग्य संतुलन साधू शकाल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मिथुन राशीला हा आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ गतिमान आणि उत्साहवर्धक ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता यांना चालना देणारी आहे. अनेक नवीन लोकांशी ओळखी होतील, काही महत्त्वाचे संपर्क निर्माण होतील. मात्र एकाच वेळी खूप गोष्टी हाताळताना गोंधळ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमची जिज्ञासा वाढेल आणि काही नवीन शिकण्याची इच्छा निर्माण होईल. योग्य दिशा आणि एकाग्रता ठेवली तर हा आठवडा तुम्हाला प्रगतीच्या नव्या वाटा दाखवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी हा आठवडा तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येईल. नवीन प्रकल्प, नवीन कल्पना आणि नवीन जबाबदाऱ्या यामुळे तुमचा उत्साह वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. मात्र एकाच वेळी अनेक कामे हाताळण्यामुळे थोडा ताण जाणवू शकतो. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून काम करणे आवश्यक आहे. कोणते काम आधी करायचे याचे नियोजन केल्यास काम अधिक सोपे होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग आणि नेटवर्किंगवर भर दिल्यास चांगले परिणाम मिळतील. तुमच्या संवाद कौशल्याचा योग्य वापर केल्यास मोठ्या संधी मिळू शकतात. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आणि टीमवर्कवर भर देणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहील. उत्पन्नाच्या काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात, पण त्याचवेळी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळणे आणि बजेटचे पालन करणे आवश्यक आहे. अचानक येणाऱ्या खर्चांसाठी तयार रहा. आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याआधी पूर्ण माहिती घेणं गरजेचे आहे. काही जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. पैशाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थैर्य राखता येईल. बचत करण्यावर भर द्या आणि भविष्यासाठी तयारी ठेवा. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा उत्साही आणि आनंददायी ठरेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि एकमेकांशी अधिक जवळीक निर्माण होईल. जर तुम्ही सिंगल असाल तर एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. ही ओळख मैत्रीतून प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. मात्र भावनांमध्ये घाई करू नका. विवाहित व्यक्तींनी एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. काही छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण संवादातून ते दूर करता येतील. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही नवीन आठवणी तयार होतील, ज्यामुळे मन आनंदी राहील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील, पण मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान किंवा व्यायाम यांचा आधार घेतल्यास फायदा होईल. झोपेची कमतरता टाळा आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जंक फूड टाळा आणि पौष्टिक आहार घ्या. पाणी भरपूर प्या. लहान-सहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास मोठ्या समस्यांपासून बचाव होईल. शिक्षण आणि ज्ञान. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल आणि काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. सातत्य आणि मेहनत ठेवल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. ऑनलाईन कोर्स किंवा प्रशिक्षण घेण्याचा विचार करू शकता. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यास आणि इतर गोष्टींमध्ये संतुलन राखता येईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांत राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पालकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. त्यांच्या सल्ल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. काही जुने मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे वातावरण अधिक उत्साही होईल. महत्त्वाचे सल्ले. एकाच वेळी अनेक कामे टाळा. संवाद स्पष्ट ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. सकारात्मक विचार ठेवा. उपाय. गणपतीची पूजा करा. विद्यार्थ्यांना मदत करा. एकूण हा आठवडा मिथुन राशीसाठी संधी, संवाद आणि प्रगतीचा आहे. करिअरमध्ये नवीन मार्ग खुलतील आणि तुमच्या कल्पनांना योग्य वाव मिळेल. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे गरजेचे आहे.
प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल तर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास कोणतीही मोठी अडचण येणार नाही. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हालचाल, नवीन संधी आणि विचारांच्या वेगाचा ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने काही चांगल्या संधी तुमच्यासमोर येतील आणि तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळताना थोडा गोंधळ किंवा ताण निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवणे अत्यंत गरजेचे ठरेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती संतुलित राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन आवश्यक आहे. अचानक येणाऱ्या खर्चांमुळे थोडा ताण जाणवू शकतो, पण योग्य व्यवस्थापन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. गुंतवणुकीबाबत घाई टाळा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी ठरेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि नात्यातील गोडवा अधिक दृढ होईल. सिंगल व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, ज्या भविष्यात महत्त्वाच्या ठरू शकतात. कुटुंब आणि मित्र यांच्यासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा आणि ताण जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आणि दिनचर्येत संतुलन राखणे आवश्यक आहे. योग्य आहार, झोप आणि हलका व्यायाम यामुळे ऊर्जा टिकवून ठेवता येईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करून पुढे जाण्याची संधी देणारा आहे. शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास तुम्ही अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळवू शकता. धन्यवाद.